आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व या ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे। यावेळी उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रदान करण्यात येईल। विधान भवनात हा कार्यक्रम पार पडणार आहे। शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। शरद पवार सकाळी 10 वाजता संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देतील। तसंच दुपारी पवारांच्या उपस्थितीत समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात पक्षप्रवेश पार पडेल। आदित्य ठाकरे आजपासून मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी करत ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून पुन्हा संपाचा हत्यार उपसले। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसाठी कर्मचारी राज्यव्यापी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने इंदूर आणि मनमाड दरम्यान नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित केले। यासाठी 18,036 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। या मार्गामुळे कनेक्टिव्हिटी आणि गतिशीलता सुधारल्याचं केंद्राकडून सांगण्यात येत आहे। महाराष्ट्रात आज आणि उद्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला असून विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। उत्तर प्रदेशसह देशातील 3 राज्यांमध्ये सातत्यानं बुलडोझर कारवाई केल्याच्या घटना पाहायला मिळतात। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं संताप व्यक्त केलाय। आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवणं उचित कारवाई असू शकत नसल्याचं न्यायालयानं म्हटलंय। केंद्र सरकारने कृषी क्षेत्रासाठी एकूण 14,000 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे। यात पीक विज्ञान आणि डिजिटल कृषी मिशन योजनांचा समावेश आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती दिली। मल्याळम सिनेसृष्टीतील 70हून अधिक कलाकार, लेखक, वकील, पत्रकार आणि कार्यकर्त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना पत्र लिहिलंय। लैंगिक पीडित महिलांना कायदेशीररित्या खटला चालवण्यास पोलिसांनी भाग पाडू नये अशा आशयाचं पत्र लिहिण्यात आलंय। हरियाणात आपसोबतच्या युतीला राहुल गांधींनी पाठिंबा दिलाय। हरियाणा निवडणुकीबाबत काँग्रेसची बैठक पार पडली असून विधानसभेच्या 49 जागांवर विचारमंथन तर 34 उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहे। नेटफ्लिक्सवर 29 ऑगस्टला IC-814 द कंदहार हायजॅक ही वेबसिरीज प्रदर्शित झाल्यानं सध्या वाद सुरू आहे। मंत्रालयाकडून कंटेंट प्रमुखांना समन्स बजावण्यात आला असून त्यांना या कथित वादग्रस्त पैलूंवर स्पष्टीकरण देण्यासाठी हजर राहण्यास सांगितलंय। मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार राजकुमार इमो सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलंय। या पत्रात त्यांनी मणिपूरच्या घटनांबाबत नाराजी व्यक्त केली आहे। सरकार मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलंय असंही ते म्हणाले। पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेच्या 5व्या दिवशी रात्री भारतानं 10 मिनिटात 2 पदकं जिंकली तर मुरुगेसनला बॅडमिंटनमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावं लागले। तिला महिला एकेरीच्या SU5 प्रकारातील अंतिम फेरीत चीनच्या यांग किसविया हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागलाय। भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल सांधिवाताला त्रस्त असून त्यामुळे तिचा सराव करणं कठीण असल्याची माहिती आहे। यामुळे सायना नेहवाल निवृत्तीचा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।